बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहरातील मच्छी मार्केटमध्ये पुराचं पाणी शिरलंय। तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली आहे। नदीच्या पुराचं पाणी बांदा मच्छी मार्केटमध्ये शिरलंय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना आता दुकानं उघडता सुद्धा येत नाहीयेत। मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील बांदा या शहरामधील मच्छी मार्केटमध्ये या ठिकाणी पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसलाय। तेरेखोल नदीने धोका पातळी ओलांडली आहे आणि नदीच्या पुराचं पाणी या मार्केटमध्ये शिरलेलं आहे आणि त्यामुळे आता सध्या इथल्या व्यापाऱ्यांना आपली दुकानं सुद्धा उघडता येत नाहीयेत। नागरिकांसह व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यभरामध्ये ज्या पद्धतीने पावसाचा जोर वाढलाय तसाच मोठा फटका तळ कोकण आणि कोकणाला सुद्धा बसलेला आहे। विनायक वंजारे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। विनायक, सध्याची सिंधुदुर्गातली काय परिस्थिती आहे? या ठिकाणी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलंय। अगदी बरोबर आहे। रात्रभर सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस कोसळला होता। या पावसामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती। भंगसा नदी असेल किंवा तेरेखोल नदी सावंतवाडीची असेल, या नद्यांना या ज्या नद्या आहेत त्या धोका पातळीच्या वर वाहत आहेत। खरं म्हणजे या नद्यांचा जो फटका आहे तो कुडाळ शहरातला बसला आहे। तिथे गुलमोहर जे हॉटेल आहे तिथे गुडघाभर पाणी आलंय, त्याच्यामुळे तिथली जी वाहतूक आहे ती ठप्प झाली आहे। त्याशिवाय बांद्यामध्ये जे आडवाडी मच्छी मार्केट आहे आणि त्यामुळे या मुसळधार पावसाचा फटका व्यापाऱ्यांना सुद्धा बसलेला आहे। विनायक, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।